6 अशा फिजिओथेरपी एक्सरसाइज आहेत ज्या तुम्हाला बॅक पेन कमी करायला मदत करतील, ज्या इझी आहेत, इफेक्टिव्ह आहेत आणि तुम्ही घरी बसल्या करू शकता. डेस्क जॉबमुळे, सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे आणि चुकीच्या पोस्चरमुळे जर तुम्हाला बॅक पेन होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी डॉक्टर नेहा. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि या चॅनलवर मी तुम्हाला दाखवणार आहे फिजिओथेरपी एक्सरसाइजेस जे तुम्हाला पेन रिलीफ, मोबिलिटी आणि मसल स्ट्रेंथ सुधारण्यासाठी स्पेशली डिझाईन केलेले आहेत. पहिली एक्सरसाइज पेल्विक टिल्ट. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाठीवर सरळ झोपून गुडघे वाकवून घ्या. आता हळूहळू पेल्विस वरच्या दिशेने टिल्ट करा आणि नंतर रिलॅक्स करा. हे तुम्ही 10 ते 15 वेळा रिपीट करायचं आहे. ही एक्सरसाइज लोअर बॅक मसल्सला स्ट्रेंथन करण्यासाठी आहे, तसेच फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी आणि पेन कमी करण्यासाठी खूपच उपयोगी आहे. दुसरी एक्सरसाइज ब्रिज एक्सरसाइज. पाठीवर सरळ झोपून गुडघे वाकवून घ्या. आता हळुवारपणे हिप्स वर उचला आणि काही सेकंद धरून परत खाली आणा. ही एक्सरसाइज केल्याने ग्लुटियस आणि लोअर बॅक मसल्सची स्ट्रेंथ वाढते. तिसरी एक्सरसाइज नी टू चेस्ट स्ट्रेच. पाठ सरळ ठेवून झोपा. दोन्ही पाय छातीकडे हळूवार उचला आणि हातांनी धरून ठेवा. 10 सेकंद धरून ठेवा आणि मग रिलीज करा. ही एक्सरसाइज 5 वेळा रिपीट करायची आहे. ही एक्सरसाइज लोअर बॅक मसल्सला स्ट्रेच करून पेन कमी करते. चौथी एक्सरसाइज लंबार रोटेशन्स. पाठ सरळ ठेवून झोपा. दोन्ही हात बाजूला खांद्याच्या रांगेत घ्या. दोन्ही गुडघे वाकवून एका बाजूला हलवा आणि मान त्याच्या विरुद्ध दिशेला वळवा. 10 सेकंद धरून ठेवा आणि दुसऱ्या बाजूला सेम रिपीट करा. ही एक्सरसाइज स्पायनल फ्लेक्सिबिलिटी वाढवते आणि स्टिफनेस कमी करते. पाचवी एक्सरसाइज कॅट अँड कॅमल स्ट्रेच. हात आणि गुडघ्यावर यायचं आहे. आता श्वास घेताना बॅक हॉलो करा, याला कॅट पोज म्हणतात, आणि श्वास सोडताना बॅक राऊंड करा, याला कॅमल पोज म्हणतात. हे 10 वेळा रिपीट करा. प्रत्येक पोझिशन 10 सेकंड होल्ड करायची आहे. हा स्ट्रेच स्पाइन मोबिलिटी सुधारतो आणि स्टिफनेस कमी करतो. सहावी एक्सरसाइज चाइल्ड्स पोज. गुडघ्यावर बसा, हात पुढे वाढवा आणि कपाळ जमिनीवर टेकवा. 20 सेकंद धरून ठेवा. ही पोज लोअर बॅक मसल्सला स्ट्रेच करते आणि रिलॅक्सेशन देते.